नमस्कार. देशोन्नतीच्या या खास कार्यक्रमात म्हणजेच जंग ए जिंदगीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं मनापासून स्वागत करते. आपण या प्रोग्राममध्ये आत्तापर्यंत अनेक कथा बघितल्या, लोकांच्या कहाण्या बघितल्या आणि त्यांच्यापासून तुम्हालाही काही मोटिवेशन मिळालं असेल आणि मला तर मिळालंच आहे. पण आज आपण जी कहाणी बघणार आहोत ती खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण आजचा जो गेस्ट आहे ना तो पूर्ण नागपूरचा गौरव झालेला आहे. त्याच्या आवाजाने आणि तो कंपोजिंगही करतो, त्याने पूर्ण नागपूरचा गौरव वाढवलेला आहे. तर मी मनापासून स्वागत करते ज्याच्या नावातच गौरव आहे असा गौरव चाटी. नमस्कार दादा. थँक्यू. दादा, आपण सुरू करूया आपला पॉडकास्ट. पण मला सगळ्यात आधी तुझ्या बालपणाबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं आहे. तुझं बालपण कसं होतं? मला सगळं इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणजे जन्म विदर्भातलाच आहे. ब्रह्मपुरीला जन्म झाला आणि लहानपणापासून म्हणजे आजोबा गायचे, पण मी दुर्दैवानं मी काही आजोबांना कधी बघितलंच नाही. आणि हळूहळू बाबांना शौक म्हणजे त्यांच्याकडे त्या ग्रामोफोन कॅसेट्स असे मस्त मस्त ते होते आणि तो रेडिओ असा मोठा, त्याची आवड भरपूर. तर त्याच्यामुळे काही गाणे लागले की मी जाऊन ते पहिले ऐकायचं. ते रुटीन काहीतरी ते मस्त ना जीन्समध्ये येत राहतात, ते ऐकायचं खूप. बाकी डफर असल्यामुळे मस्ती ती वेगळी चालायची. पण मग आईला कुठेतरी वाटलं की नाही यार, याला हा कोणतं तरी एक गाणं लागलं की ते पर्टिक्युलर त्या गाण्याला तिथे जाऊन बसतो म्हणजे बसतोच. मग क्रिकेट जरी खेळत असेल, काही जरी खेळत असेल, तिकडे जाऊन बसतो तो. तर मग याला काय होत आहे काय नाही, चलो याला काहीतरी गाण्याच्या क्लासकडे वळवूया, असं ते एक आपली पहिली अर्ली स्टेज असते, पहिली पायरी. तर ते तिकडे गेलो आणि म्हणजे बदमाश म्हणजे तर लहानपणातलं समजत नाही का, ती मजा असते ना, कारण प्रत्यक्षात एन्जॉय करायचं हेच माहिती आतापर्यंत. सो काय म्हणतो पण बालवाडी वगैरे ती लहानपणी एकदम तेव्हा मला वगैरे असं ते जांबाच्या झाडावर वगैरे असं लटकवलं होतं. अच्छा, त्याच्या ह्याच्यात मी रडत नव्हतो, एन्जॉय करतो. मला जांबाच्या झाडाला लटकवलेलं आहे. शिक्षा मिळायची? शिक्षा मिळाली होती. काहीतरी केलं असेल, ते गुणधर्म आहे तो काहीतरी करण्याचा. तर तेव्हा लटकवलं होतं, ते पण मी एन्जॉय करत होतो. म्हणायला केला, हा रडला नाही काही नाही, याला बांधून ठेवलं होतं आम्ही, नसेल रडला तर. पण मग इकडे या क्लासेस आणि मग गाण्याचा जो ओढ लागला, मग तिकडनं काहीतरी जर्नी सुरू झाली असं म्हणता येईल गाण्याची, हे 8व्या वर्षी. आणि शाळेमध्ये तू कसा मुलगा होतास? म्हणजे हुशार होता की बदमाश होता, बॅकबेंचर होता, कसा होतास? परत हुशार आणि मी बुद्धू नाही म्हणत, दुसरं जी कॅटेगरी आहे, हुशार आणि कमी हुशार, हा कन्सेप्टच नव्हता. अच्छा, उसको जमता है पढ़ाई, हमको नहीं जमता, हमें दूसरा कुछ जमता है, उसको वो जमता है क्या, इट्स अ कन्सेप्ट. अच्छा मला गाणं म्हणायला जमतं, तर तो जो 98% जो घेतो 98 त्याला जमतं का नाही, हा हे पहिले डोक्यात होतं माझ्या की ठीक आहे, मग तो त्याच्या पद्धतीने हुशार आहे, मी माझ्या पद्धतीने हुशार आहे. सो लाईक अकॅडमिक्स म्हणजे शाळेत पण मी असं नॉर्मल ते आणते असतं ना, अरे हा गातो बरं, तर मग ते एक वरचढ तर होतीच. त्यामुळे म्हणजे सुट्टी घ्यायची, मग मध्येच गाण्याच्या प्रॅक्टिसला चाललो सांगून मग 2-2 तास आपली प्रॅक्टिस करायची. असे सगळे याच्या वर्गात जायचं, सर अरे कैसे हो, अरे क्या हो, असं सगळं चाललं. म्हणजे तेव्हापासून तुझं गाण्यामध्ये सुरू झालेलं होतं आणि थोडा बहुत का होईना पण म्हणजे शाळेमध्ये तुझी हवा होती गाण्याला, तो मजा आता. आणि मग तुझं गाण्यामध्ये करिअर, म्हणजे आपण म्हणू शकतो की करिअर आता माझं सुरू झालं, अशी स्टेज कधी आली? हे मोड अच्छे रहते. आता त्या शाळेत काय व्हायचं ना, सगळेच गाणारे जेवढी चमू असायची, 8 पोरी, त्यातला एक मी आपला. आणि मग मी कसं, ये हाईट से छोटा, इसको आगे रखो. मला मजा यायची, अरे मी पहिले आहे असं वगैरे. तेव्हा इतकी समज नसायची, मॅच्युरिटी इतकी नसायची, पण गाणं कळत, म्हणजे त्याची कळतं म्हणजे काय, आपली त्या गाण्यातली कळ आपल्याला असं नव्हती येत. पण ठीक आहे, गाणं हा म्हणतो तर म्हणून घ्यायचं. तर त्यात मी पुढे उभं राहायचो. आणि काय झालं, ज्या दिवशी माझ्याकडनं खूप प्रॅक्टिस वगैरे झाली, समूहगीत स्पर्धा वगैरे असायच्या, त्याची प्रॅक्टिस झाली, सगळं झालं, आणि एकदम जायच्या वेळेवर, म्हणजे आज ती मस्त शाळेने गाडी वगैरे अशी तयार केलेली, किंवा सगळ्यांनी 10 वाजता इकडे जमायचं, सगळ्यांनी जायचं. आणि मग सगळे गाण्याचे पूर्ण नोटीस आला वर्गात की त्यांनी इथे जमा. आणि मग आमच्या गाण्याच्या
मॅडमनी म्हणजे ज्या मॅडम आम्हाला कंडक्ट करायच्या त्यांनी बोलले की हां 8, 8, 16 पण एक काम कर चाटी तू इथेच थांबशील आज, तू काही येणार नाही, बाकी सगळेजण जाईल. मग मला काही कळे ना, म्हटलं यार हल्ली 1 महिना प्रॅक्टिस केली आहे, म्हटलं झालं अभ्यासात 2 मार्क 20 पैकी घेतल्यावर एवढं वाईट नाही वाटत, तेवढं इतकं वाईट वाटतं मला. तर मग मी सगळं ॲनालाइज म्हटलं ठीक आहे, आता मॅडमला थोडी म्हणणार आहे मी का नाही येत म्हणून. तर कुठून काहीतरी मग नंतर कळलं यार याचा आवाज ना खूप मोठा आहे, तो डिस्टर्ब करतो. आणि इट्स मला मग नंतर कळलं अच्छा खरंच असू शकतं, ही गोष्ट आहे, याच्यावर आपण वर्क करायला पाहिजे. मग गाणं कसं कळायचं, मग गाण्यात कसं जायचं, मग लहान लहान गोष्टी अच्छा मी कोणाकडे शिकतोय, मग अजून कोणता चांगला गुरु मला भेटू शकतो का नागपुरात असून सुद्धा. तर मग त्याच्यावर मग प्रयत्न करायला सुरू केला. मला वाटतं तेव्हापासून जरा मला की नाही असं करायला हवं. मग गाणं कळणं सुरू झालं. आता तू गुरूंबद्दल सांगत होतास, तर तुझे गुरु कोण होते आणि तो प्रवास कसा झाला? पहिले मी अगदी प्राथमिकनं इकडे देशपांडे मॅडमकडे शिकलो घरात. नंतर मग मी जेव्हा गाणं खरंच थोडं कळायला पाहिजे असं मला वाटलं, स्थिती बदमाशवालीच होती, ती आहेच, ती जो है वो है, त्या स्थितीमध्ये गाणं वेगळं आपलं हे वेगळं. तर मला यावलकर गुरुजींचं नाव सांगितलं, सुचवलं की अरे जा ते प्रॉपर शिकवतील तुला. आणि मग त्यानंतर मी म्हणजे यावलकर गुरुजींकडे शिकायला सुरुवात केली. तर मग जरा मग थोडं थोडं अच्छा अरे आता तर काहीच नाही, आपण आता तर भरपूर आहे म्हणजे असं रोज मग वाटायला लागलं. आणि मग जेव्हा वाटायला लागतं की आता काहीच नाही, आता भरपूर आहे, करायचं आहे, तर मग हळूहळू त्यातले लहान लहान कंगोरे शिकत गेलो. आणि मग माझं विशारद इथे झालं यावलकर गुरुजींकडनं. मग पुढची तिकडे मग स्पेशलायझेशनसाठी तर मुंबई गेल्यावर तू शिक्षणासाठीच मुंबईला गेलेला होता आधीच. असं म्हणता येईल. माझं अकॅडमिक्स जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग माझं इथे झालं, नागपुरातनं इंजिनिअरिंग झालं, नागपुरातनं विशारद झालं. पण मला ज्या फॉर्ममध्ये काम करायची इच्छा होती गाण्यातल्या, लहान लहान फॉर्म्स म्हणजे जेव्हा गाणं खरंच असं हे कळतं, जेव्हा बोलली ना तू, गाणं कळायला लागल्यावर की आता हा फॉर्ममध्ये मला करायची इच्छा आहे, तर मग तिथे गेल्यावर जरा मग या विषयात कोण आहे रे बाबा, आता आपण कोणाकडे जाऊ शकतो, काय करू शकतो. अच्छा मग हे ना सगळं मी शोधण्यापेक्षा शोध माझ्या डोक्यात सुरू होता. ते आपल्या सबकॉन्शियसला माहिती आहे की मला हे शिकायचं, हे शिकायचं, मला हे शिकायचं, हे शिकायचं, रोज सांगत असतं सबकॉन्शियस माइंड. बट तेव्हा आणि डोक्यात जेव्हा विचार सुरू असतात ना, तर त्या गोष्टी आपसूक काहीतरी घडत जातात. सो मी स्क्रॅचेस गायला गेले असताना की तुला शिकायचं आहे का सूफी हा विषय शिकायचा आहे? म्हटलं हो. अरे उनके पास जाना, म्हटलं उनके बोला उस्ताद मुनव्वर मासूम जी के पास. म्हटलं यार इतना बडा आदमी आहे, म्हणजे उस्ताद मुनव्वर मासूम असं आपण गुगलवर जर टाकलं तर पहिला फोटो त्यांचा झाकीर हुसेनजींसोबत येतो, मोठ्या मोठ्या लोकांसोबत, मग मिका सिंग, सगळ्यांसोबत इंडस्ट्री. मग आपण तिथेच आपली एक मेंटॅलिटी जाऊ दे ना, सोडणं आपल्याला थोडी ते लोक घेणार आहे प्रॉपर जे एक असं मी मराठी मेंटॅलिटी नाही म्हणत, बट सॉर्ट ऑफ मिडल क्लास घरचे लोक असा विचार करू शकतात की नाही बाबा आपण तिथे नाही जाऊ शकत, तर आधीच मागे येतात अशा हो. म्हणजे की यार क्या बोलेंगे आपलं. अच्छा आपण तिथे म्हणजे जायचा विचारच नाही करत. मी म्हटलं हा नंबर तो दे दो मुझे, देखता हूँ. मग नंबर घेतल्यावर जा एक बार मिल, अच्छे लोग आहे. आणि 2-3 महिने तर असेच गेले, खरंच फोन करू की नाही करू. मग ते मग डायलवर टाकायचा फोन, मग पटकन कट करून टाकायचा, असं ती अशी मजा यायची. मग एक दिवस दुपारी सगळे पुस्तक चालून झाले, काहीच कामं नाही ना मुंबईत बसून, अर्ली स्टेजेसला याला भेटा त्याला भेटा, ठीक आहे बोलवेल तर बोलवेल, महिन्यातनं 1.5 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा कोणी बोलवेल. मग 5-6 महिने गेल्यावर एकदा झाल्यावर मग उस्तादजी म्हटलं काही कॉल उचलला नाही. मग 3-4 दिवसांनी परत झालं. आणि मग एकदा बोलणं झालं की उस्तादजी ऐसा ऐसा है, मैं सीखना चाहता हूँ. बोले बहुत अच्छी बात है बेटा, सीखना चाहता हूँ. आणि नंतर आप मुझे ये दिन बाद ते बाहेर टूरला होते कुठेतरी, ये दिन में फोन करू. मग परत आपलं झाल्यावर त्यांच्याशी बोलणं झाल्यावर बोले लवसाजी प्लीज़ मुझे सीखना है आपसे. बोले हाँ सीखना है, बिल्कुल सीखना है, आप मुझे ये वक्त पे फ़ोन करो.
आता कोणी यार बघणार आहे ना, आपल्यातला पेशन्स तर आपल्या हाती आहे. बरोबर. तर मग असं करता 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 ते 2 महिने गेले. मग त्यांचे टूर आणि सीझन हे सगळं मध्ये यायचं. हम्म. मग त्यांना एक दिवस मग गाठला, बोला उस्ताद जी मैं नागपुर से आया हूँ, हम्म. मुझे सीखना है. हम्म. बोले, आप नागपुर से आए हो? बोले हाँ. हजरत बात ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह वाला नागपुर? बोला हाँ. बोले एक काम कर बेटा, कहाँ पे? बोला मैं कांदीवली में हूँ. वहाँ से लोकल पकड़, लोकल से मीरा रोड आ जा. मीरा रोड में यहाँ शेयर रिक्शा मिलता है, हम्म. उसको ये एड्रेस बता, यहाँ आके मुझे फोन कर. हम्म. बोला अभी आ रहा हूँ मैं. बोला हाँ अभी आ जा. आणि मग लगेच तसाच जसा होतो तसा पळत सुटलो. हम्म. म्हणलं बैठो सगळे हे ते अशी असं हात पायसे का पाहिजे ते, हा. ती पण एक मजा. बोले बहुत अच्छा है बेटा, क्या है कैसा है क्या है. आणि मग 1 तास गेल्यानंतर हां सुनाएंगे कुछ. हाँ सुनाऊंगा उस्ताद थोडा. तो शिकायचा आहे ना, हा. मग ते चुकीचं काय असो ना, पण मी ऐकवलं. जायचंय. अच्छा शेवटी काय होणार आहे. मला या सगळ्या म्हणजे मी जे काही शिकलो, म्हणजे अकॅडमिक्समध्ये पॉलिटेक्निक पहिले केलं, मग इंजिनिअरिंग केलं, याच्यामध्ये जेवढे मला एक्सपिरियन्स आले, शेवटी तो म्हणेल ना आप काम की नाही आप बाहेर चले जाओ, एवढंच म्हणेल ना. बरोबर. तर तो एक्सपिरियन्स एवढ्या कामात आला. म्हटलं चलो अभि अपना मोका आहे, अभि देते. आणि मग मी काहीतरी ऐकवलं. बोले बेटा ठीक आहे मिळते है. हम्म. आता ते चांगलं की वाईट ही तर नंतरची गोष्ट होतं. हम्म. त्यांना पण माहिती आहे की मी शिकायला आलो आहे ना, बरोबर. पण शिकायला आलं तर त्या स्टेजपर्यंत हा आहे की आहे नाही. काय? मग त्यांनी बोले आप आए हो तो खाना खा के जाओ. हम्म. हा चला आजचं जमलं. या ह्याच्यामध्ये जेवण केलं आणि निघालो. उस्तादजी माफी चाहता हूँ, मैं नहीं गाता हूँ, मुझे पता है, पर मुझे सीखना है. यहाँ सिखाएंगे. मग परत असं करता करता 1 महिना तो जातो. हा. आणि मग नंतर खरा शिकण्याचा प्रवास असं म्हणता येईल की हा बेटा आ जाओ. हम्म. मग आपण ते प्रॉपर वही पेन पुस्तक असं वगैरे, घेऊन ये क्यों लाया है? नहीं, इसकी ज़रूरत नहीं, बस आपके दिल की ज़रूरत है. दिल यहाँ रखो, आपका मन यहाँ रखो, सब अपना आप अच्छा हो जाएगा. अगर आपकी दिली तमन्ना हो तो. हम्म. म्हटलं यार हे मस्त आहे काहीतरी. हे पुस्तक आणि म्हणजे बघा आता पुस्तक पेन जेव्हा हातातून बाजूला जातं ना, हम्म. मग खरंच असं वाटतं यार हे आणि हे आता याचंच काम आहे आपल्याला. आणि मग त्यांनी हळूहळू शिकवायला सुरू केलं. आणि मग असं करता करता त्यांनी गंडा बांधण्याची प्रोसेस जी असते ती, जोपर्यंत मी थेट अच्छा हा खरंच शिकू शकतो असं जेव्हा त्यांना वाटलं, त्यांनी मग गंडा बांधला. ही काय कन्सेप्ट आहे गंडा बांधणं म्हणजे? हा मला पण आता परत नाही, याच्यामध्ये अकॅडमिक्स हा जो विषय आहे ना, जिथे आपण वही पुस्तक हे सगळं घेऊन जातो ते आपले टीचरच असतात. कारण ते शिकवतात जे आहे ते. आता गुरु हा प्रकारच असा आहे जो आमदारी आहे ना, जे त्यांना त्या वेळेला त्या व्हायब्रेशनला ते जे सुस्त आहे, जे व्हायब्रेशन त्यांना येतात आहे ते शिकवतील. आता तिथे गंडा हा कन्सेप्टच असा आहे की एक वेगवेगळे घराणे, गाण्याचे सगळ्यांना माहिती आहे, किराणा घराणा, मेवाती घराणा, जयपूर अत्रोली घराणा, असे पटियाला घराणा. तर या सगळ्या घराण्यांच्या प्रोसेसमध्ये मी कोणत्या घराण्यातनं बिलॉंग करतो म्हणजे उस्तादजी आणि हे सगळे तर मेवाती घराण्यातनं. तर मेवाती घराण्यातनं हा शिकण्यासाठी योग्य आहे आणि हा माझा शिष्य आहे, उस्तादी शागिर्दी ज्याला म्हणतो, की तेव्हा तू एक धागा घेऊन ये, तुला जे वाटतं. आता त्यांना पण माहिती आहे की ज्या दिवशी गंडा बांधायचा हे होतं की आपण उद्या गंडा बांधूया, आम्ही एकदम नॉर्मल. तर त्यांना माहिती आहे की हा तर शिकायला आला, ह्याच्याकडे नाही आहे सध्या, ये फकीर आहे. बोले गुड़ चने म्हणजे फुटाणे आणि गुड़ आणि एक लाल धागा लेके आना और बस आप आ जाना. तर मी त्या दिवशी एक गुपित जे आहे ना, म्हणजे त्या दिवशी मी एक लिफाफा, कुछ तो चाहिए यार, एक असतं ना एक शगुनवाला एक प्रोसेस. तर त्या दिवशी मी त्यांनी मला गंडा बांधला, गुड चणे जे काही सगळं झालं प्रोसेस. आणि ना म्हणजे इट्स लाईक अ स्टोरी. त्या दिवशी मी काहीतरी लिहिलं होतं. मी लिखाण वगैरे असं करणारा माणूस नाही, पण असं प्रॉपर काहीतरी लिहिलं.
त्यांना दिलं. तर ते त्यांच्यात आणि माझ्यातच आहे आजपर्यंत, काय लिहिलं काय नाही. पण मला आठवतं इट्स अ प्रोसेस की की हा आजपासून माझा शिष्य झालेला आहे आणि मी जे शिकवेल ते हा गाईल. पहिलेच्या काही खूप नियम वगैरे त्याचे असायचे, बट आता युगातला युग कलियुग बघता त्यांना पण माहिती आहे की याला हे करणं गरजेचं आहे, ते करणं, तर ते तसं मार्गदर्शन देत राहतात. म्हणजे यामध्ये असे काही नियम म्हणजे मी ऐकलेले आहेत, ते होते की नाही होते मला माहिती नाही, की म्हणजे तुम्ही जोपर्यंत ते पूर्ण शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन काम करू शकत नाही किंवा म्हणजे दुसरीकडे जाऊन गाऊ शकत नाही, असा काही कन्सेप्ट होता का आधी? पहिले कन्सेप्ट म्हणजे आपण ते म्हणतो ना एक तप म्हणजे तो मला वाटतं 12 की 14 वर्ष जे काही आहे, तो एक तप जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत गुरु, कारण परिपूर्ण झालंच नाही फळ तर सोडणार कसं ना. आत्ता कन्सेप्ट अशी आहे की, पण तेव्हा कन्सेप्ट म्हणजे असं तेव्हाचं लाईफस्टाईल वेगळं, तेव्हा सगळंच वेगळं ना. एकनिष्ठ प्रॉपर हेच काम आहे आणि तेच दिवस रात्र करायचं आहे. किंवा घरून पण ती पाबंदी नाही की नाही तो शिकायला गेला तर ते 12 वर्ष तिकडे राहणारच आहे तो मोठेवर. आता असं आहे की तू हे प्रॉपर शिक. शिकता शिकता जेव्हा केव्हा त्यांना वाटतं की नाही तू ये भी काम ढूंढ, ये भी काम देख, और इधर तो आते ही रहना है तुझे. आता हे शिक्षण केव्हापर्यंत आहे तर ये मरते दम तक आहे. कारण ते संपणार नाही. आणि ती ते काय काय ते नशा आहे, हे जिंदा जादू म्हणतात. ते जिंदा जादू म्हणजे काय असतं, ते शुद्ध सारंग नावाचा एक राग आहे, त्याच्यामध्ये जर दोन्ही मध्यम प्रॉपर लागले ना तर समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाणी येणं ऍक्च्युली म्हणजे अभिजात संगीतात हा प्रकारच असा आहे की प्रॉपर सूर जर लागले, एक फ्रिक्वेन्सी 440 हर्ट्स ज्या फ्रिक्वेन्सीला लागले, तर तुम्ही भरपूर वेळ असं होतं की यार हे रियाज करता करता ना आपल्याला वाटतं यार असं मोहमाया ये बहुत अच्छा आहे, तर तो नशा आहे. तर आता या सगळ्या नशेत रमायचं पण आहे आणि तुम्हाला पुढे चालायचं पण आहे. आत्ता कन्सेप्ट असं आहे ग की तुला नाव कमवायचं आहे, इट्स नॉट अ बर्डन, पण तुला काहीतरी करायचं आहे. तर मग त्याच्यासाठी ना विथ म्हणजे उस्तादजींचा गायडन्स नाहीच की नाही तू आता असं कर, किंवा चल मी तुला कुठेतरी भेटवून देतो आज, चल आज आपण इधर जाएंगे, हे करेंगे. तर मग ते आपल्याला हळूहळू ना आपल्याला दिशा मिळत जाते. याचा अर्थ असं नाही की तिथलं शिक्षण बंद आहे, तिथे तर जा नाहीये, जायचंच आहे, बिलकुल जायचं. एकनिष्ठ राहायचंच आहे, पण सोबतच आपल्याला सर्वाईव्ह पण करायचं आहे, तर त्यासाठी पण आपल्याला काम करणं आवश्यक आहे. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता सर्व्हाइव्ह करायचा म्हणजे इथून मी मुंबईत जातोय, अशा शहरात जातोय की टॉप 10 शहर की जगातलं की महागड्या वस्तू आणि महागडं शहर असं म्हणायला हरकत नाही. तर त्यातल्या एका शहरात जाऊन तुला तुझं स्वतःचं करायचं आहे. एक स्वतःचं तो हे असतो ना की यार बेल्ट, की यार मला माझं करायचं आहे. मला इट्स नॉट इगो किंवा हे, बट एक आत्मशक्ती जी असते की मेरा चाहिए यार मुझे, हे माझं आहे, हक्काचं आहे. हक्काचं आहे. म्हणजे मी लहानशी रूम आहे बरं, ती 2च रुपये देतो, पण मी 2 रुपये माझे आहे ते. म्हणजे आता मजा अशी आहे याच्यामध्ये, उस्तादजींसोबत कडनं गंडा बांधल्यावर मी त्यांना म्हणलं उस्तादजी आपकी गाडी चलाऊंगा, उस्तादजी आपका सब काम करूंगा, मेल वेल मैं करूंगा, आपका प्रोग्राम मैं संभालूंगा, सब करूंगा. तो मतलब ठीक है. उस्तादजी मैं बोले एक काम कर, तू यहाँ कपड़े ला के रख, क्योंकि अपन जब भी जाते बाहर जाते आ जाते यहीं पे रहते, क्यों रूम ले रहा है. तर एवढं सगळं असताना म्हणजे उस्तादजींच्या घरी मी आत्ता पण अर्धे कपडे त्यांच्याकडे आहे, मला माहिती आहे, तिथेच राहायचो, तिथेच सगळं करायचं आहे, पण रूम मात्र होती, बिकॉज ती माझी आहे. ती रूम ना ती लहानशी आहे, माझी आहे. म्हणजे एक 3 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तरी मी त्या रूमवर जायचो, तेव्हा असं वाटायचं आ गया मैं अपने झोन में. पण आत्ता तयार करायचं मला त्यांनी शिकवलेलं आणि लगेच जायचं आहे, पण ते माझं आहे. तर एक ते आत्म म्हणजे स्व अध्ययन ज्याला आपण म्हणतो ना की कारण मला ना आपण आपल्यातनं शिकत जास्त जातो, ती जी कन्सेप्ट आहे ना ती कुठेतरी खूप कामाला येत असते. तर म्हणून मी इकडे पण लक्ष द्यायचं आणि हेही सुरू ठेवायचं. आणि दादा मला असं विचारायचं आहे की बरेचदा कसं होतं की आपण जर कोणत्या फील्डमध्ये जायची आपली इच्छा आहे तर आणि खास करून कलाक्षेत्रात जर जायची इच्छा आहे तर आपण त्यासाठी आपल्याला पूर्ण झोकून देतो, पण घरून
कधी कधी असं होतं की नाही नाही नाही, हे फक्त तुम्ही हौशीपुरतं ठेवा, तुम्हाला करिअर दुसऱ्या फील्डमध्ये करायचं आहे जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य सेटल होईल किंवा काही होईल. तर याबद्दल तुला काय बोलावंसं वाटतंय? म्हणजे असं तुझ्या बाबतीत कधी घडलं? नाही, ॲक्च्युली ही कन्सेप्टच म्हणजे माझ्या लेखी चुकीची आहे. आता मी मागे पण कुठेतरी बोललोच की आपलं तेच होतं की या विषयात जर करिअर करायचं आहे, आपण काय करतो, आपण अकॅडमिक्स करतो, शिकत जातो, मग शिकता शिकता इकडे जातो, हे करतो, ग्रॅज्युएशन करतो, त्यात स्पेशलायझेशन करतो आणि या विषयात स्पेशलायझेशन झालं आता माझं, तर मी या विषयात नोकरी करणार, माझं करिअर तेच आहे. म्हणजे जे आपण शिकतो त्याच्यात करिअर करतो, आपल्याला ज्याच्यात करिअर करायचं ते आपण शिकतच नाही. मग काय होतं ना, या ठिकाणी थोडी गोची होते. मग असं होतं की आपण घरच्यांना विश्वासातच नाही घेतला. माझ्या बाबतीत असं याच्यासाठी नाही झालं की कन्सेप्ट क्लिअर होता. त्यांना माहिती आहे की तुला इंजिनियर व्हायचं, इंजिनियर करतोय म्हणजे मी पण हां इंजिनियर होणे काय हो जाऊंगा मैं. ते म्हणजे 10वी झाल्यावर पॉलीमध्ये कुठे नंबर लागला, अंजुमन कॉलेजला होतो मी, त्यात मेकॅनिकल ब्रांच आहे, झालं बस दिनभर मस्ती माहोल करणार, त्यातल्या त्यात टफ आहे. तर हां मग 10 दिवसाआधी अभ्यास पण प्रॉपर करायचा आहे. तर ते कळून चुकलं यार, हा म्हणजे असा विषय आहे की याचा 10 दिवसाआधी जरी अभ्यास केला तरी मी पास होतोय. मजा नाही, कुछ तो चॅलेंज चाहिए यार. इंजिनियर तो हो गया. अच्छा, मग बल्क प्लेसमेंट झालेली माझी रायसोनीतनं, आमची बल्क प्लेसमेंट झालेली एका कंपनीत मोठ्या. तर आता घरच्यांनी जातोय तू करतोय का, हे करतोय का, ते सगळं झालेलं. बट मला जायचं आहे तिकडे मुंबईला. ठीक आहे, आता ते कन्सेप्ट एकदम क्लिअर की तुम्ही बोलले होता इंजिनियर व्हायचं आहे, माझं इंजिनिअरिंग पण झालेलं आहे. माझं इतकं प्रॉपर ते नियोजन की माझं इंजिनिअरिंग सोबत माझं विशारद पण झालेलं आहे. माझा भर विशारदवर जास्त आहे ना, तर माझं विशारद पण झालं, माझं इंजिनिअरिंग झालं. आत्ता मला तिकडे जायचं आहे. बरं ठीक आहे, जा, आम्ही एवढीच मदत करू शकतो. म्हटलं हो तेवढीच मदत करा, म्हणजे मला पुढे स्वतःचं डेव्हलप करायला मजा येईल. सो ठीक आहे, त्यांना काय आता सगळ्यांना काळजी असते आपलं लेकरू चाललंय, करणार आहे की नाही, म्हणजे काय करेल काय नाही, त्यांना पण नाही की विश्वासात घेण्यासाठी आपल्याला पण काहीतरी प्रूव्ह करावं लागतं. आता ते पहिलं प्रूव्ह करण्यासाठी जास्त धडपड असते आपली. मी याच्यातनं पैसे पण कमवतोय आणि मला माझं सॅटिस्फॅक्शन पण मिळत आहे. ज्याच्यातनं मला माझं सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्यातनं मी माझे पैसे कमवतोय. मग ते 20 रुपये की 10 रुपये इट डझंट मॅटर. तर त्यांना हा यार हा काहीतरी करतोय, मग तू आपली गाडी पकडून. मग आता त्यांच्या काय रिॲक्शन्स आहे? कारण तू आता म्हणजे नागपूरचा एक मुलगा जो आपला आवाज घेऊन मुंबईला गेला, तिथे शिक्षण घेतलं आणि आता कितीतरी मोठ्या लोकांसोबत म्हणजे सोनू निगम सरांसोबत, अवधूत गुप्ते सरांसोबत तू आता काम करतोस, तर त्यांची काय रिॲक्शन असते ह्या सगळ्याला घेऊन? वा ना, तेच आहे काय आपलं म्हणजे लहानपणी मला ते वाटायचं की आता झीच्या सिरियल यायच्या, कोणतं पण सिरियल आलं टायटल ट्रॅकच्या खाली ना नाव यायचं. हो ते यार मस्त गाणं आहे, असं छान छान, आणि एक नाव बघायचं असं वाटतं यार, अपना भी आना चाहिए, अपना चाहिए वहाँ पे. आणि मग काय झालं, ते हळूहळू त्या प्रोसेसमध्ये गेल्यावर ना काही काही गोष्टी आपसूक होत राहतात. त्याच्यासाठी फक्त तुम्ही एफर्ट्स घ्यायचे आणि आपलं काम करायचे. मग एफर्ट्स घ्यायचे म्हणजे तुमच्यासमोर मायक्रोफोन आला तर तुम्ही तुमचं 100% द्यायचं आहे. बाकी ते खराब आहे चांगलं आहे ही कन्सेप्टच नाही, माझ्या लेखी नाही, अजून सांगतोय मी. तर मग ते नशीब आहे तुमचं, ते तिथे जाणार आहे की नाही गाणं. आणि मग असं झालं की एका म्हणलं तर कलर्सला कोणती तरी एक सिरियल होती, तिकडे फिरतीचा वनवा आवरी पेटला, आणि ती सिरियल सुरू झाली. म्हणलं यार इथे तर आपलं नाव येतं. आत्ता काय मजा झाली, लहानपणी मला वाटायचं की इथे नाव यायला पाहिजे, आता मला वाटतं इथे तर नाव आलंच आहे, आता तिकडे जायचं मला. अजून भूक वाढत गेली म्हणा, किंवा ते अजून पुढे पुढे जायची एक तळमळ म्हणा. पुढे म्हणजे भूकच म्हणता येईल की नाही, मला ना आता ते करायचं आहे. ते तर झालं, ते आपसूक होतच राहतं, म्हणजे जे आपण ठरवलंय ते होणार आहे, जर तुम्ही करेक्ट दिशेने जात आहेत तर. त्यांना पण यार दादा तुझं नाव येतं, ते वाचलं, छान झालं गाणं. सो इट्स लाईक अरे दादा त्या दिवशी ते बघितलं, ते सुंदर वाटलं, छान वाटलं.
बरं बरं, करत राहा बेटा, करत राहा. इट्स कॉमन कन्सेप्ट सगळ्या आईवडिलांची. हो बरोबर आहे. आपण तुझ्या मुंबईच्या जर्नीकडे जाऊच, पण आता मी जसं इंट्रोमध्ये आधीच प्रेक्षकांना सांगितलं आहे की आपल्याकडे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आज आलेला आहे. तर या इंटरेस्टिंग कॅरेक्टर मी यासाठी म्हणते आहे कारण की तू प्रत्येक गोष्टीला एक पॉझिटिव्ह पद्धतीने बघतो. म्हणजे तू आपला स्ट्रगलही सांगितलेला आहे. मुंबईला तू इथून गेलास, एकटा गेलास आणि त्यानंतर तुझ्या स्ट्रगल नाही, मस्ती. बघा, यांनी आता एक एक्झाम्पल देऊनच दिलं मी का बरं याला इंटरेस्टिंग कॅरेक्टर म्हणते. तर मला असं विचारायचं आहे की दादा, तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तर आधीच तुझं कॅरेक्टर असं एकदम मस्तीवाला आणि छान एकदम. तर कॉलेजमध्ये तर सगळ्यांची लाईफ एकदमच हॅपनिंग असते कारण गर्लफ्रेंड्स होतात हा, हा, किंवा हा, हा. मैत्रिणी हा, होतात. हा, 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 हा. तर त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. हा, 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 हा. कारण की एक असा मुलगा ज्याचं कॅरेक्टर इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं इंटरेस्टिंग, त्यात इतका मोठा गायक, इतका छान गायक, तर प्रपोजल्स तर आलेच असतील. हे इतका विषय इतका मस्त ना, लहानपणी असा या विषयावर इतका अभ्यास होता ना. एक तर ब्रांच ना आमची मेकॅनिकल असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या ब्रांचला पोरी नसतात. हार्डली 2-3 असतात, पण त्या बुक असतात एकदम. माहिती आहे. आता अभ्यास इतका मस्त सुंदर होता पुरांचा. आमच्या पोरींना 2 प्रकारचे पोरं आवडतात. अच्छा. एक तर खूप हायटेड एकदम, हा हा हँडसम, बडे बालवाले, हा क्या बात आहे, हिरोईक पर्सनॅलिटीवाले पोरं आवडतात, जी खरी गोष्ट आहे. आता दुसऱ्या नंबरमध्ये जे पोरं येतात ना, ते कोणते असतात? मग त्याच्यावर रिसर्च केला. हां, त्यांना असं वाटतं की यार यांचा कोणता ह्युमर म्हणतो, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, किंवा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. हा ना खूप हॅपी असतो नेहमी, हा काळजी घेणारा वगैरे असतो, असं असं ते असं 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 असं. म्हटलं मग ह्या विषयामध्ये आपण जास्त अभ्यास करायला पाहिजे, याच्यावर काम करायला पाहिजे. आणि ते आपसूक होत गेलं. आणि मग ते आपसूक होत गेलं जे काही. असं एफर्ट्स वगैरे कारण काय ग, मी करायचो ड्रामा. पॅक्ट असं होतं शेड्यूल की सकाळी आत्ता मला आठवतं की 7:30 की 7 वाजता मी गाण्याच्या क्लासला जायचो, बेसा. तिकडनं माझा 8 वाजता क्लास संपला की मी जायचो, 8:30चं पहिलं लेक्चर असायचं रायसोनी हिंगणा तिकडे. आता याच्यामध्ये मला या पहिले 7:30 ते 8च्या जी क्लासची जी फीज आहे ना, ती मला माझी जमवायची आहे. तर तिथे मी त्या मधल्या काळामध्ये ना पथनाट्य करायचो, स्ट्रीट प्लेस. मग आयदर मी हिंगणा नाका, वाडी नाका, इकडे भंडाऱ्याकडे जो नाका आहे, अशा नाक्यांवर जाऊन तेवढा मधला वेळ करून एखादा लेक्चर बंक वगैरे करून इकडे येऊन जायचो. आता हे सगळं झालं की कॉलेज संपतपर्यंत 4-4:30 वाजता घरी. 4-4:30 वाजता घरी आल्यावर मग आता काय 2-5 मिनिटं हातपाय धुतले की अरे 5 वाजता तर प्रॅक्टिस आहे, राज्यनाट्य स्पर्धा आहे ना तिकडे, इम्पॉर्टंट आहे एकदम, एकांकिक आहे, तिकडे जाणं महत्वाचं आहे. असं करता करता मग ते 8 वाजले 9 वाजले की आता काय घरी जायचं, झोपायचं, कारण दिवसभराचं शेड्यूल. तर मग या सगळ्या शेड्यूलमध्ये पोरींना वेळ कसा द्यायचा? म्हणजे जो द्यायचा तो दिला, नाही तो आपला. पण या सगळ्या तुझ्या प्रोसेसमध्ये म्हणजे एक आपल्याला गॉडफादरची खूप आवश्यकता असते कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी. कारण आपल्या डोक्यात कितीही आयडिया असल्या तरी त्या इम्प्लिमेंट कशा करायच्या ह्याचं आपल्याला थोडंसं ज्ञान घेण्यासाठी कोणीतरी गॉडफादर लागतो. तर तुला नागपुरातून मुंबई जाण्यासाठी किंवा हा जो तुझा प्रवास होता त्यामध्ये तुझ्यासाठी गॉडफादर म्हणून कोण ठरलंय? नागपुरातनं मुंबई जाण्यासाठी ना, मी परत म्हणतो की थिएटर असं होतं ना माझ्यासाठी की मला माहिती आहे थिएटरमध्ये इथे म्युझिकला किती महत्त्व आहे, सेटला किती महत्त्व आहे, आणि बॅकस्टेजला किती महत्त्व आहे, मेकअपला किती महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा ॲक्टिंगला किती महत्त्व आहे, हे सगळं वेगळं होतं. आणि मी वेगळ्याच म्हणजे ॲक्टिंगच्या प्रोसेसमध्ये तर नाहीच. ठीक आहे म्हणजे थोडं अरे कमी तिथे आम्ही ये करले का गौरव, ये कॅरेक्टर करले का, आणि मग ते प्रॉपर करायचं सगळं. पण या बाकीच्या प्रोसेसमध्ये जेव्हा काम करायचो ना, तेव्हा ॲक्च्युली काय व्हायचं, सगळे थिएटरमधले म्हणजे ऑलमोस्ट नागपुरात जिथे जिथे पण काम केलं ते ना सगळेच मला की नाही तू करताय ना, अच्छा करताय. अच्छा ते बॅकस्टेजला जाऊन आत्ता तो सीन आहे आणि त्या सीनला तिला ओढणी द्यायची आहे, तर ते ओढणी देण्याचं पण काम ना असं की ती बॅकस्टेजला पटकन ओढणी दिली आणि ती जाईल. तर तो जो वेळ होता ना त्याच्यात पण मला इंटरेस्ट यायचा नाही, मी आपलं काम चोख केलं बरं आज. ते
अच्छा मला ते काय माझ्यातला आत्मविश्वास वाढवतो. बरोबर. आपलंच काम आपल्याला आत्मविश्वास वाढवता वाढवता मग डिसिजन घेत 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 असं नाही की मग मी ॲक्च्युली 7 नंबर आहे. हम्म, हम्म. 7 नंबर असल्यामुळे काय करतो मी, ये नहीं पर यहाँ से सोचते हम लोग बहुत ज़्यादा. तर सोचते सोचते मग ऐश्वर्या यार मला इच्छा आहे जायची, जाऊ का दादा, मैं जाना चाहता हूँ यार, मुंबई जाऊ क्या थोडा. मी जातोय, हा. मग जातोय. मग सगळ्यांचे वेगवेगळे विचार असतात. हे बघ हे सगळे वेगवेगळे. हम्म, हम्म. त्यामुळे क्या करेगा, बहुत लोग है. हम्म. मग हे ऐकायची तयारीच नव्हती आपली. बहुत लोग नाही, मैं अकेला हूँ. सो मैं निकला हूँ. आणि गॉडफादर म्हणताना ना काय आहे ना, घरची खूप महत्वाची असतात. कारण एवढं सगळं सोडून हा तिकडे जातोय ना, तर ते मला तर वाटतं ते इतके महत्वाचे आहे की हा जा दादा, तू करतोय तू कर, छान राहा, व्यवस्थित राहा. तर ते छान राहा, व्यवस्थित राहा, आनंदी राहा. हम्म. तर तो आनंदी राहा कन्सेप्ट जो असतो ना, तोच पुढे घेऊन जातो. हम्म. आणि मला वाटतं या लोकांनी सपोर्ट सगळ्यांनीच केला का. सपोर्ट तुमचा काय असतो, तो कधीच पैशांनी सपोर्ट नसतो, कधी तुमचा सपोर्ट म्हणजे ना तुमचे व्हायब्रेशन. हम्म. जा ना यार, मजा आएगा, कुछ लगा तो बता, असे म्हणणारे इंजिनिअरिंगचे पूर आमचे. एक माझा मित्र जो मार्केट लाईनला काम करतो, मार्केट लाईन म्हणजे कॉटन मार्केट आणि या साईडला तिथे की भाजीचं असं काम करतो. हम्म. डेली वेजेसवाले बिचारे ते सगळे. पण तेव्हा मला आठवतं मी 16ला गेलो, तर 16ला तो प्रत्येक वीकमध्ये एकदा फोन करायचा, भाऊ काय लागत आहे का, हम्म. पैसे गिसे लागण सांगतो बरं, खाऊन घे जेव्हा. तो प्रत्येक दिवशी कॉल करायचा मला, प्रत्येक वीकमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये. तर हा जो सपोर्ट जो होता ना, काही लागत आहे का, हम्म. मग इतकंच विचारलं, काहीच नाही लागत आपल्याला, मग ते सगळं होतं यार. ते अनुभवत गेलो मी. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही फायनान्शियली सपोर्ट नका करू, तुम्ही काही देऊ पण नका, फक्त एक म्हणजे असं म्हणतं पुश ज्याला म्हणतो आपण, की तुम्ही फक्त शब्दांनी तुम्ही म्हटलं ना की आम्ही तुमचे आहोत, आम्ही तुमच्यासाठी कधीही अवेलेबल आहोत, तर तेवढंच माणसाला खूप असतं. खूप जास्त. म्हणजे इकडे मी ज्यांच्या पण सोबत काम केलं, तिकडे गेल्यावर आता मला ना एक मजा असते माझी, की कितीही काहीही बिझी असलो तरी मी महिन्यातनं एकदा ना आपले जे आठवलं, अरे इसको कॉल तो लगाते, क्या चल रहा भाई, क्या चल रहा ये, असंच. मी किती बिझी आहे याच्यापेक्षा यार मजा तर घेऊ, काय होतं बघू, तर काय कोणाचं काय सुरू आहे, या कन्सेप्टवरनं जास्त काम करता करता मग यार मी दादानं आता असं केलं आहे, याच्यामध्ये असं करतोय, असं त्याच्यात तसं करतोय, कसं वाटतं, चांगलं आहे का, अच्छा आहे करतो, तर ते अच्छा आहे करतो असं म्हटल्यावर ना अजून आपण त्याच्या मागे धावतो. मग याच्यात अजून काय येऊ शकतं नवीन, याच्यावर विचार करायला जातो. आणि तू जेव्हा मुंबईला गेला तेव्हा तू जसं सांगितलं की तुझा शिक्षणाचा प्रवास कसा राहिला, म्हणजे तू सुरुवात कुठून केली हे तर तू सांगितलं, पण म्हणजे मुंबईचं करिअर बनवणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि आपण तू जसं म्हटलं की तू नागपूरला जसं पथनाट्य केलेत किंवा नाटक केलं आहे आणि बाकी गोष्टी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण नाही म्हटलं तरी इकडचं सगळं आणि तिकडचं सगळ्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर त्या फरक तुला काय जाणवला, तो फरक? वेळ, सगळ्यात मेन म्हणजे वेळ. आता वेळ दोन्ही अर्थांनी वेळ. सगळ्या गोष्टींचा इगो असू शकतो माणसांना, सगळ्या गोष्टींचं सगळं ऐकू शकतो, पण वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणजे तुम्ही जर आता वेळेचं नाही ऐकलं ना, तर वेळ तुमचं कधीच ऐकणार नाही. आणि मी कुठेतरी कोणाचं तरी ऐकलं होतं, म्हणजे मुंबईला आप अगर मुंबई को अपना बनाते हो तो मुंबई भी आपको अपना बनाती है. तर म्हटलं अरे ही कन्सेप्टच मस्त आहे. मग त्यानंतर APJ अब्दुल कलामांचं एक काहीतरी कोट होतं की तुम्ही कोणाकडनं अपेक्षाच ठेवू नका, तुम्हाला कधीच वाईट वाटणार नाही. तर या एकदमच लहान लहान गोष्टी, या सगळ्या गोष्टींनी इतक्या मजा देऊन जात होत्या ना मला. मग तिकडे गेल्यावर काय ना, मी तेच ठरवलं की प्रॉपर वेळ यार प्रॉपर झालं पाहिजे. तिकडची मला माहिती आहे, तिकडनं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप प्लॅनिंगने जावं लागतं. म्हणजे आता इथून मला माझ्या इथून इथे जायचं ना, मला माहिती आहे 12 वाजता बोलावलं, 11:45 निघालं तर होईल. तिथे 12ला बोलावतं, मग माझे 10 पासून तयारी सुरू झाला पाहिजे. इथून तिथे जायचं, तिथून इथे जायचं, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे.
सो ते मॅनेजमेंट इतकं म्हणजे आपसुकच शिकत गेलो, ती मुंबई शिकवते. पण तेच जर आपण मुंबईच्या प्रेमात पडलं तर ती दिशा देत गेली, मग आपण चालत गेलो. आणि हा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे तू कमर्शियली मुंबईमध्ये म्युझिक करतो आणि आता कंपोजिंग पण करतो आणि एका मोठ्या लेवलवरती तू आता आहेस तिथे, एक मोठा नाही यार, एस्टॅब्लिश भरपूर वेळ आहे और बहुत है. पण एक पर्सनॅलिटी, एस्टॅब्लिश पर्सनॅलिटी म्हणून तरी आहेस तू तिथे. तर तुला हा प्रवास कसा वाटला? म्हणजे काय काय झालं याच्यामध्ये? इतका मोठा तर पहिली गोष्ट प्रवास नाहीये. इन शॉर्ट तू सांगू शकतोस, काही घटना घडल्या असतील, काही किस्से असतील. मी गेलो तेव्हा कमर्शियली मी संगीत नाटक करत होतो, हिंदी. पृथ्वीचं एक नाटक होतं, मिडनाईट समर ड्रीम्स नावाचं काहीतरी नाटक होतं. आणि तिथे मजा अशी होती की त्यांनी मेल पाठवलेला मला की असं असं आहे, तो गाना भी आना चाहिए और काम भी करना चाहिए स्टेज पे, ऐसा कोई है तो आ जाओ. तर मला वाटतं 16चीच गोष्ट आहे. 16ला एंडिंगला मी 16 सप्टेंबरला मी शिफ्ट झालो. 5 सप्टेंबर 2016. नंतर मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबरच्या त्या पिरियडमध्ये मी तिथे गेलो होतो. एकदम प्रॉपर फणफणून असा ताप. त्यांनी बोलावलं, असे माझ्यासारखे भरपूर लोक होते. मला एकदम मस्तपैकी ताप आणि काहीतरी होत होतं, मला समजत नव्हतं, काहीतरी झालं आहे मला. पण मग त्या जिथे ती ऑडिशन किंवा जिथे ती जायचं आहे ना, त्या स्टुडिओत जायच्या आधी ना, हा इकडे स्टुडिओ आहे ना लेफ्ट साईडला, तर राईट साईडला हॉस्पिटल होतं. मी आपोआप ना स्टुडिओत नाही आता हॉस्पिटलकडे वळलो, आपोआप. म्हणजे यार काहीतरी होतं, तिथे जायला पाहिजे मला. आणि मी तिथे गेलो आणि त्यांनी मला मग बोले, नहीं आपको तो बहुत ज़्यादा है, आपको रुकना ही पड़ेगा, आप कहीं जा नहीं सकते. नहीं मुझे बहुत इंपॉर्टेंट है, जाना ही पड़ेगा, कुछ भी करो आप, मुझे आज का दिन जाना ही पड़ेगा, मैं कल आ जाऊंगा, यहीं पे आ जाऊंगा कल. आणि असं म्हणून त्यांनी इंजेक्शन काहीतरी बोलले, ठीक आहे. लिहून पण दिलं त्यांनी की ही इज नॉट वेल, बट हा ऐकत नाही कोणाच्या बापाचं, याला जाऊ द्या. मी ते लेफ्ट जाऊन मग तिथे ऑडिशनच्या तिथे गेलो. प्रॉपर त्यांनी स्क्रिप्ट पाठवली होती आणि दणानून आपला परफॉर्मन्स. कारण ते इंजेक्शन भेटलं होतं ना, बूस्टर होता, तर 2-1 तास तर मला माहिती आहे, अभी तो कुछ होने नहीं वाला, 2-1 घंटा कुछ तो अच्छा रहेगा. प्रॉपर आपलं काम केलं, सगळं केलं. तडाख्यानी रूमवर गेलो, बॅग उचलली, जी भेटेल त्या ट्रेनमध्ये जाऊन मला घरी जायचं, एवढंच माझं. नंतर मग इथे केलं की अरे बापरे, डेंग्यू झाला मला, असं वगैरे. आणि मग त्यांचं काही दिवसांनी मेल आला की यू आर सिलेक्टेड फॉर धिस कॅरेक्टर. आणि मग तिथे गेल्यावर ना सगळे ऑलमोस्ट NSDN होते, काम करणारे सगळे प्रॉपर लोक होते. झालं हे सगळे शिकून आलेच लोक आहे, मी तर नागपुरी आपला. आणि मग तिकडे मग मला कळत गेलं की यार, म्हणजे रोजची प्रॅक्टिस सुरू झाली, सगळं सुरू झालं. मग तिथे नाश्ता हे सरे, अच्छा असं असतं. आता हा कमर्शियलिझमकडे वळत जाणारा सिच्युएशन होता. पण हे आपको कुछ चाहिए भाई, आपको कुछ चाहिए. तर हा माझ्या रिस्पेक्टपेक्षा माझ्या कलेचा रिस्पेक्ट होता. तर म्हटलं यार ही गोष्ट छान आहे, जर आपण हे इम्प्रूव्ह करत गेलं तर बाकी सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होत राहणार. मग ते आपसूक होत गेलं सगळ्या गोष्टी. मग कमर्शियल म्हणजे मग मजा काय की मी यांना सांगितलं घरच्यांना की जे द्यायचं तुम्ही द्या, जितकी द्यायचं. मग ते प्रॉपर काटेकोर शिस्तबद्ध एकदम 5 सप्टेंबर 2016 ते 5 सप्टेंबर 2017 वर्षभर बरोबर जे काय द्यायचे ते पैसे आले. मग सप्टेंबर महिना संपला, म्हटलं या महिन्यात काहीच नाही आलं. म्हटलं हा 1 वर्षाचा बॉन्ड होता, तो झाला आपला क्लिअर आता. आणि मला वाटतं नवरात्र सुरू होतं आणि नवरात्रात मग मी तिथे काही कंपोजर्सला कॉलिंग सुरूच होतं. दादा गरज आहे यार, काहीतरी काम दे, गायचा, उद्या ये, आपण काहीतरी करतोय, बघू तिथे काय होऊ शकतं. आणि मग अभिजित जोशी छान काम करतोय ॲज अ कंपोजर म्हणून त्यांनी बोलावलं आणि तिकडे गेलो आणि ते गाणं मग रेकॉर्ड झालं, मला पैसे भेटले. म्हटलं हा यार. मग तिथनं जी घोडदौड सुरू झाली ना, म्हणजे जे काही त्यांनी मानधन दिलं, हे दिलं, तर ते आजपर्यंत म्हणजे घरच्यांना किंवा बाहेर कुठे मागायची गरज
देवाच्या कृपेने नाही. आणि हेच एक त्याच्याकडे म्हणणं आहे की अशी वेळ कधीच येऊ नको देऊ. ती येणारच नाही आणि माहिती पण आहे, कारण करते रहो तो नाही आहे का ना. बरोबर आहे. पण तू सिंगर म्हणून आधी तिथे गेलेला होतास, तर सिंगर टू कंपोजर हा प्रवास कसा होता? आणि आता मी ऐकलंय की एक डाव भूताचा जो नवीन चित्रपट आहे त्याचं जे गाणं होतं, काल मी बघितलं की त्यावर 2nd नंबरवरती तुझं गाणं आहे त्या लिस्टमध्ये. तर त्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांग. मी ना म्हणजे नागपूरला पण असताना म्युझिकल असल्यामुळे ना नाटकं पण असे निवडायचो की जिथे म्युझिकचं खूप काम आहे. तर मग इथे कोणत्या कोणत्या ह्याच्या, आता म्युझिक म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात काय ते पीसेस काढले आणि प्ले केले, हा एक कन्सेप्ट असतो. मग नंतर मध्यंतरी आम्ही एक नाटक केलं होतं अप्पू नावाचं, ज्याचं म्युझिक मी करायचं ठरवलं. आणि ते प्रॉपर आम्ही एका जेलमधली कन्सेप्ट आणि तिथे ते सगळं सुरू आहे नाटक. मग त्याच्यामध्ये मी ॲक्ट पण करतो, कारण मला म्हणायचं पण आहे गाणं आणि मला म्युझिक पण करायचं. तर मी ठरवलं की यार टेक्नो विक्नो नाही चाहिए इसमें ना कुछ तो भी काड्या करेंगे. मग तुम्हाला जेलमधलं जर जेलमधनं म्युझिक तुम्हाला पोचवायचं तर तुम्ही काय कराल, तिथे माठ आहे, तिकडे तुमचा तो मग्गा आहे, जेलमध्ये असतो ना, ती साखळी असते, हात असतात, चुटक्या, मांड्या, धड, हे सगळं असतं. आणि मला वाटतं अभिषेक दादा ते डिरेक्ट करतो नाटक, अभिषेक बेल्लारवार म्हणे करणं तुला काय वाटतं. सो तेच बरं करणं यार, चाट्या पुश. तर ते असं केल्यावर असं वाटतं. मग ते सुरू झाली घोडदौड. आणि मला वाटतं ते जिथे पण आम्ही परफॉर्म केलं नाटक ना, तिथे बेस्ट म्युझिक म्हणून अवॉर्ड मिळायचा. तर तेव्हा वाटायचं यार येतो आपण म्हणजे जे काय केलं. आणि त्याच्या आधी पण काय व्हायचं ना, क्लासिकल संगीतात पण ना शिकताना की हा राग शिकवू शकतच नाही, तो जोपासण्याची गोष्ट आहे. तर तो राग ठीक आहे तुम्हाला एक सांगितला तर त्या रागामध्ये तुम्ही बढत करा म्हणजे काय करा, तुमच्या डोक्यात काय येतं ते काहीतरी त्या रागामध्ये खेळत राहा, हळूहळू पुढे जा त्या रागात. तो हा आपला थॉट आहे. सो तो थॉट हळूहळू मला हे म्हणजे जमतं. किंवा कोणतं पण एखादं दुसरं गाणं नवीन रिलीज झालं, आता जे पण गाणं रिलीज झालं त्या गाण्याला दुसऱ्याच कोणत्या तरी चालीत म्हणायचं, हे असे ते करताना खूप मजा यायचं. म्हणजे आजच सकाळी मी घरी उठल्या काहीतरी गाणं म्हणतो ते उलटं गाणं म्हणून बघायचं. असं काहीतरी तर पाहिजे यार, वेगळं पाहिजे काहीतरी. तर मग असं करता मग इथे मला समजायला लागलं की याला कंपोजिशन म्हणतात. पण तिथे गेल्यावर काय, मला पहिले सिंगर म्हणून एस्टॅब्लिश होणं महत्वाचं आहे, कारण माझी प्रायोरिटी आहे की म्युझिक. आता त्याच्यामध्ये मी म्युझिकमध्ये मला रिदम येतो, रिदम वाजवतो आहे मी, ढोल वाजवतो, हे करतो ते करतो ते काहीतरी एक बेसिक असतं. तर म्हणून मी सध्या गाण्यासाठी आपण भेटूया आणि मग करत जाऊया. मग असं करता ते बोललं की म्हणजे मागायची गरज नाही पडत, समोरून काहीतरी पुढून येत राहतं, आपल्याला फक्त ते एनकॅश करायचं आहे. तर ते करता मला वाटतं की एक गाणं एका पिक्चरसाठी मी गायलेलं मी ऐकवायला गेलो, की पिक्चरसाठी नाही, जस्ट ऐकवायला, हे गाणं केलंय बघा सर. बोले खूपच सुंदर आहे, मी एक पिक्चर करतोय, तिथे ही सिच्युएशन आहे, हे जाईल गाणं. मी गायलं होतं ते गाणं. आणि नंतर म्हणजे ते तूच लिहिलेलं होतंस? मी कंपोज पण नव्हतं केलं, मी काहीच नाही, मी फक्त ते गाणं गायलं होतं. आणि त्यांना माहिती आहे हे काहीतरी धडपडे पोरं आहे, हे काहीतरी करत असत. मग असं करता त्यांनी त्या पिक्चरला ते गाणं हे जाईल चांगलं असं मला वाटतं. मग डिरेक्टरने ओके केलं, सगळं ओके केलं. नंतर मला त्यांचा फोन आला, म्हणजे गौरव अजून 2 गाणी आहेत त्या पिक्चरला, तू कर ना याचं म्युझिक. आता बघ ये कहाणी में ट्विस्ट आहे भैया, तू करणे याचं म्युझिक म्हटल्यावर त्यांनी पुढून म्हटलं तू कर याचं म्युझिक. म्हटलं सर सिच्युएशन सांगा. डिरेक्टर सोबत कॉल करून सिच्युएशन झाली, हे आले ते झालं. लिरिक्सिस्टला सांगितलं की आता एवढ्या वर्षांमध्ये हे तर सगळे ओळखीचे झाले आहे, ज्यांच्या सोबत काम करायचं आपल्याला, हे सगळे ओळखीचे झाले. मग त्यांनी हे दिलं ते दिलं, एक ट्यून बनवून त्यांना ऐकवली. म्हणे चांगलं आहे, याला बनवायचं, एक क्यू ट्रॅक बनव, पायलट बनव, आपण शूट करू, मग बघू. मग ते शूट झालं, हे झालं. बरं ते शूट होतानाच
म्हणे दुसरा पिक्चर आपण करतोय, त्याचा मी ब्रीफ आत्ताच देतो, तर त्याचे 4 गाणे तू तयार कर. अच्छा, तेव्हाच. तेव्हाच. तर हे तर सुरू आहे, ते सुरू झालं. असं करता करता आत्ता डिसेंबरमध्ये ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून 5वा पिक्चर रिलीज होईल. वाव. सो जिंगल्स भरपूर करतोय कंपोज. त्याच्यानंतर लहान लहान ब्रँड्सच्या ह्याच्या त्याच्या रेडिओच्या जिंगल्स ते मग ते येत जातात ना कामं, आपोआप येत जातात. अच्छा, हे त्यांनी केलं, त्याला विचारूया कसं आहे, काय काय. मग तिथे जिथे गायचं काम आहे तिथे आपण गायचं, आणि मग इन शॉर्ट आपण करतोय तर म्युझिक ना, बस ते इकडचं तिकडे होत जातं. मग पण तू इतक्या दिग्गज लोकांसोबत काम केलेलं आहे या सगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, तर त्यांच्याकडून तुला अशी कोणती गोष्ट भेटली, म्हणजे आपण म्हणू शकतो की नाही, ही माझ्यासाठी एक लाईफची शिकवण असू शकते की मी ही लाईफ टाईम पुढे घेऊन जाईल आणि ही गोष्टच मला पुढे घेऊन जाईल, असं काही तुला मिळालं असेल त्यांच्याकडून, शिकायला मिळालं असेल? महत्त्वाचं काय ना, आता मला वाटतं मी अल्ट्रासोबत 2-3 मूवीज केल्या. त्यांना परत पायलट रेकॉर्ड करून झाल्यावर ते म्हणतात की मग आमची मीटिंग झाली की हे गाणं ना कोणाकोणाच्या आवाजात जाऊ शकतं. ये गाणं तर तूही गायगा, तेरा आवाज में अच्छा लग रहा, असं. मग एक गाणं ना पूर्ण अल्ट्राचे मॅनेजर आणि सगळी टीम, HR टीम किंवा ओनर ते बोलले की सोनिधी को पूछो. सोनिधी चौहान, हाँ पूछो. सोनिधी चौहान म्हटलं, अरे यार बचपन में देखा था हमने टीव्ही पे. हो. तर मग म्हटलं ठीक आहे. मग कॉन्टॅक्ट आणि हे सगळं ते बघ आपसूक जुळून येत राहतं, ती प्रोसेस सुरू होत राहते. आणि मग सुनिधी चव्हाण ऑन बोर्ड. गाण्याचं नाव होतं गुंतले. आता मी क्यू जेव्हा गाऊन घेतला होता, प्रॉपर मराठी गाणं आहे सगळं म्हटलं. तर आता मजा काय, जेव्हा सुनिधीजी आल्या स्टुडिओमध्ये, त्यांनी विचारलं की कैसा है, क्या है, किस पे जाता है गाना, क्या मूड है, सगळं झालं. आणि सगळं झाल्यावर ना त्यांनी सुरू केलं गाणं. आता ते पायलट जसं गायलं होतं ना, मी फक्त प्रनाऊन्सिएशन म्हणतो, फील तर प्रत्येक माणसाचा वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगळा येणार आहे. ते प्रनाऊन्सिएशन इतके ॲब्रप्ट प्रॉपर होते. ळला ळच होता, डला डच होता जिथे हवा तो, णला ण होता, नला न होता. म्हटलं यार बघ, ते खूप वर्ष करतात आहे, हे वगैरे करतात आहे, ती गोष्ट सगळ्यांसाठी वेगळीच आहे. पण मला ते वाटलं यार, यांना जे काम आहे ना ते इतकं चोख त्यांनी करून आणलेलं आहे. म्हणतं मला तेव्हापासून असं वाटतं की जेव्हा पण मी माईकवर जातो किंवा विचार करायला जातो गाण्यासाठी, मेलेडीसाठी, की हे इतकं प्रॉपर असायला पाहिजे ना. जर तुम्ही तुमचं ओरिजिनल करता ना, मध्यंतरी इस्माईल दरबार सर भेटले आणि बोले बेटा जो भी करेगा ना ओरिजिनल करना अपना, जो भी करेगा तू 100% करेगा ना तेरा, तो वो लो तेरे लिए अगर 10% भी होगा ना तो लोगों के लिए 100% होगा, क्योंकि क्या है ना, वो ना तेरा ओरिजिनल है. म्हटलं यार ही गोष्ट खरी आहे. म्हणजे जे काही द्यायचं नाही ते आपलं 100%च द्यायचं. मग सोनूजींच्या रेकॉर्डिंग म्हणणं तेच. परत सोनूजींचं रेकॉर्डिंग आलं. मला वाटतं एकदा उठाचा सिद्धूदा ऍक्ट करतोय, सगळं झालं, गाणं म्हणे सोनूजी को पूछो. मग परत घोडदौड सुरू, सोनूजींना विचार. आणि त्या सोनूजींना विचारल्यावर एक फोकिश गाणं आहे, अर्बन टोनचं गाणं आहे. सोनूजी को म्हटल्यावर आपल्याला एकदम हा स्वीट व्हॉइस असा वगैरे असा येतो. झालं हे जर सगळं असं येत आहे ना, म्हटलं कसे गाणार आहे, माहिती आहे यार, अभ्यास करूनच ते लोक येणार आहे हे माहिती आहे. पण परत यशराजला फोन आला की आपण यशराजला करतोय, या डेटला तुम्ही या. यशराजला आम्ही पोचलो, हे केलं ते केलं. सेम त्यांनी ना क्यू मीच गायला होता. पहिली लाईन त्यांनी गायली, करिता कसल हे उठल तुफान, धड धडावरना पुरत बेभान. म्हटलं यार हे तर तसंच वाटतंय अर्बन टोनचं. त्यांनी सगळं झाल्यावर बोले मैंने टोन जो था ना, जो आपने गौरव ने गाया ना, मी क्यों गायलो होतो, वही टोन. फील तो अलग रहेगा पर टोन वो. कारण काय,
ती शब्दांची फेक, आकरित, धडधड, ते इतकं प्रॉपर. मग ते पूर्ण गाण्यावर असं वाटलं ना यार, मी मागचा तासभर 2-3 तास स्वर्गात होतो. ते माझ्यासाठी स्वर्ग आहे. मग तो वेळ कसा निघाला, मग त्यांच्यासोबत सोनूजी गातात आहे, सोनूजी गातापेक्षा त्यांच्या आतला कलाकार गातोय याला जास्त इम्पॉर्टन्स होतं. तर ती शिकवतं खूप, म्हणजे तो एक्सपिरियन्स काउंट होत जातो. दादा, तू जसं सांगितलं, तुझी आता मी पूर्ण स्टोरी ऐकली, पूर्ण नाही म्हणू शकत, पण त्यातले काही काही किस्से तू मला सांगितलेस. पण आता जी नवीन लोक आहेत, ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर जसं मी तुला पहिलाच प्रश्न विचारला होता की काहींच्या घरून सपोर्ट नसतो, किंवा काहींना असं असतं की आम्ही फायनान्शियली वीक आहे तर आम्ही समोरच जात नाही. पण तू जसं बोललास त्याच्यावरून तरी मला हेच कळलं की तुम्ही फक्त समोर जा, दरवाजे आपोआप उघडतील. तर तुझ्या शब्दात तू लोकांना काय संदेश देतील, त्या आईवडिलांसाठी सुद्धा आणि त्या मुलांसाठी सुद्धा? मी जर हे म्हणजे असं काही करायचं आहे ना, सगळ्यात पहिले ना आपल्या मनाची तयारी की मुझे करणार, बस मला करायचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जर फास्ट काही असेल तर आपले विचार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तिथपर्यंत आजपर्यंत तिथे कोणी नाही पोचू शकलं. सूर्य म्हटल्यावर आपण गेलो सूर्यावर, चंद्र म्हटल्यावर चंद्रावर गेलो, की म्हणजे लाईटला पण पोचायला काहीतरी 8 सेकंड काहीतरी सेकंड लागतात तिकडनं इथे यायला, पण आपला विचार लगेच पोचला. आता हेच जर आपण आपला विचार एवढा स्ट्रॉंग करत गेलो आणि आपण आत्मविश्वास बिल्ड करत गेलो, घरच्यांना विश्वासात घेऊन की विश्वास ठेवा माझ्यावर, ठेवा ना. आणि असे ना कोणतेच मायबाप नाही राहत की ते नाही ते हातपाय बांधून ठेवतील आणि तुला म्हणतील की नाही हेच करायचं आहे. तुम्ही ठीक आहे ना, थोडं रडा ना, तुम्हाला करायचं आहे तर करा, ॲक्टिंग करा जरा थोडं छोटंसं असं करा. ते म्हणतीलच नाही, तुला वाटतंय ना मग तू करा. आता त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मर्यादा बांधून ठेवा की मला इतक्या वर्षात हे करायचंच आहे, इतक्या वर्षात ते करायचंच आहे. मी म्हटलं ना, पहिला चान्स त्या आईवडिलांना की नाही यार हा खरंच करतोय यार, याला करू द्यायला पाहिजे. मग ते ना हळूहळू सपोर्ट असा करतात की अजून कर यार, मस्त वाटतंय, ते खूप सुंदर होतं बरं, अजून काय येतं नवीन. मग ते आपण आईवडिलांचं प्रेशर सोडून किंवा घरचं प्रेशर सोडून आपण कामाच्या मागे धावत जातो. सो तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा सगळ्यांनी. आईवडिलांना विश्वासात घ्या, ते कधीच नाही म्हणणार. कारण ते दोघंच जण असे असतात की जन्म घ्यायच्या आधीपासून आपली काळजी करायला लागतात ना. बरोबर आहे. तर ती काळजी त्यांची असेल, तो राग नाही आहे त्यांचा तुम्हाला जाऊ नको घ्या नको, ती काळजी आहे. फक्त ते त्यांना विश्वासात घ्या, काम करा, सब अच्छा हुआ, चंगा है, ऊपरवाला बैठा है, काम करते रहो. दादा, एखादं गाणं होऊनच जाऊ दे. आता तू इथे आलेला आहे आणि गाणं झालं नाही असं तर होऊच शकत नाही. एखादं गाणं. मी मुखडा देखणं पाखरूचाच करतो, कारण ना काल मला पण आनंद झाला यार की मिरची टॉप 20मध्ये पहिलं ते 12व्या नंबरवर होतं, मग 6व्या नंबरवर, मग 4थ्या, काल अगदी बघितलं तर 2ऱ्या नंबरवर. लोक ऐकतात आहे. मला अशी दूरदूरच्या लोकांची यार ती आपल्या गाण्याची कॉलर ट्यून ठेवली आहे त्यांनी असं वाटायला लागलं. सो द सिच्युएशन इज लाईक दॅट की सिद्धार्थ दादा हाय स्पीडमध्ये जातो आहे, त्याला कोणतीतरी पोरगी आवडलेली आहे आणि आता तो भूताचा आहे. आता ना भूत असल्यामुळे त्याच्यातले शब्द पण विक्रांत ज्याने लिरिक्स केले आहेत ते पण आकरित वगैरे, हे आकरित म्हणजे हे सगळ्या भूताटकी शब्द आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये पण त्यांनी द आकरित कसलं हे उठलं तुफान, धड धडावर ना पुरत बेभान, काळजाच्या फांदीवर पाखरुवाल, टकमक पाहत या लाजल नाल, त्याच्या नजरेत माझ आभाळ गावल, देखना पाखरू ग्वाडेर, देखना पाखरू ग्वाडेर, ग्वाडेर, देखना पाखरू ग्वाडेर, ग्वाडेर, देखना पाखरू ग्वाडेर.
खूपच मस्त. जसं तू म्हणालास मगाशी की सोनू निगमजींचं गाणं तू ऐकलं होतं तेव्हा तुला असं वाटलं की तो वेळ तुझा स्वर्गात गेलेला होता तू. आणि आता मलाही असं वाटतंय की बापरे, म्हणजे नॉर्मल पॉडकास्टमध्ये तू जर इतकं छान म्हणू शकतोस तर स्टुडिओमध्ये कायच करत असशील तू. बापरे. खूपच छान. दादा, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडूनही आणि देशोन्नतीच्या पूर्ण टीमकडून तुला खूप खूप अरे शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे सुंदर म्हणजे देशोन्नती, खरंच थँक्यू. आणि व्हायला पाहिजे यार असं काय 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 व्हायला पाहिजे, म्हणजे जिथे आपण एक्सप्रेस होऊ शकतो अशा गोष्टी व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. खूप खूप थँक्यू तू इथे उपस्थित राहिला. आणि तू कालच मुंबईवरून आलेला आहे आणि मला माहिती आहे तुझं खूप पॅक शेड्यूल आहे, त्यातून तू वेळ काढून इथे आला आणि आम्हाला इतकी छान स्टोरी सांगितली, तुझी अतरंगी स्टोरी सांगितली, थोडी मोटिवेशनल स्टोरी सांगितली. खूप खूप थँक्यू. तर ही कहाणी होती गौरव चाटीची. तुम्हाला ही कशी वाटली तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बघत राहा जंग ए जिंदगी, बघत राहा देशोन्नती. नमस्कार.